पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो। असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। कोणत्या देशाने स्त्री हत्याला स्वतंत्र गुन्हा म्हणून कायदेशीर मान्यता दिली? तर त्याचं उत्तर आहे इटली देशाने। प्रश्न 2, सीमा सुरक्षा बल म्हणजेच BSFचे अतिरिक्त महासंचालक कोण बनले? तर त्याचं उत्तर आहे प्रवीण कुमार हे। प्रश्न 3, भारताची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 5.5 लाख मेगावॅट। प्रश्न 4 पाहूया। दंडक्रम पारायण पूर्ण केल्याबद्दल कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे यांना। प्रश्न 5, कर उद्देशांसाठी पारदर्शकता आणि माहितीची देवाणघेवाण या जागतिक मंचाच्या 18व्या बैठकीचे उद्घाटन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे निर्मला सीतारामन यांनी। प्रश्न 6, DRDOने लढाऊ विमान बचाव प्रणालीची हाय स्पीड रॉकेट स्लेड चाचणी कुठे यशस्वीरित्या केली? तर त्याचं उत्तर आहे चंदीगड इथे। प्रश्न 7 पाहूया। कोणत्या राज्यातील थुयमल्ली तांदळाला भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग देण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे तामिळनाडू राज्यातील। प्रश्न 8, 7व्या इंडिया इंटरनॅशनल सहवाल एक्स्पो आणि समिटचे आयोजन कुठे करणार आहे? तर त्याचं उत्तर आहे कोची येथे। प्रश्न 9, पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या महिला ब्रँड अँबॅसेडर कोण बनल्या? तर त्याचं उत्तर आहे हरमनप्रीत कौर। प्रश्न 10 पाहूया। भारतीय सैन्याने ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कुठे केली? तर त्याचं उत्तर आहे बंगालची खाडी येथे। प्रश्न 11, DP वर्ल्डने कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आपला नवीन ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केले आहे? तर त्याचं उत्तर आहे अभिषेक शर्माला। प्रश्न 12, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा। आंतरराष्ट्रीय अपंग हक्क दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 3 डिसेंबरला। प्रश्न 13 पाहूया। नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे मनाली मकरंद क्षीरसागर यांची। प्रश्न 14, जागतिक संगणक साक्षरता दिन 2025 कधी साजरा केला? तर त्याचं उत्तर आहे 2 डिसेंबरला। प्रश्न 15, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ CBICचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे विवेक चतुर्वेदी यांची। प्रश्न 16 पाहूया। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करा। स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रकल्प वित्त पुरवठा केंद्राची स्थापना करण्यासाठी कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला? तर त्याचं उत्तर आहे बँक ऑफ इंडिया सोबत। प्रश्न 17, दरवर्षी आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 4 डिसेंबरला। प्रश्न 18, पर्यटन मंत्रालयाने भारताला जागतिक स्तरावर प्रसिद्ध करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे नेटफ्लिक्स सोबत। प्रश्न 19 पाहूया। RBIने कोणाची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उषा जानकी रमण यांची। प्रश्न 20, दरवर्षी भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 4 डिसेंबरला। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत जर पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा। तसेच या व्हिडिओची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा। धन्यवाद।